आपण बघू शकता की हे पूर्ण वाहतूक प्रशिक्षणार्थ्यांनी नाशिकमध्ये ठप्प केलेली आहे। प्रशिक्षणार्थ्यांना न्याय देण्यासाठी हे प्रशिक्षणार्थी रस्त्यावर बसलेले आहेत। या रास्त मागण्यातून सरकारने यांना न्याय मिळावा हीच मागणी यांची आहे। सरकारने सुद्धा ही आर्त ऐकावी अशी सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे। देवेंद्र मामाचं नाव घ्या। बघू शकता हजारोच्या संख्येने इथं प्रशिक्षणार्थी संपूर्ण राज्यभरातून आलेले आहेत आणि गोदामायला ते आर्त हाक विनवणी करत आहेत की गोदामाय आम्हाला तुझ्या मायेच्या कुशीत घेऊन रोजगाराची पोटापाण्याची भाकर आम्हाला दे, एवढीच आर्त हाक या प्रशिक्षणार्थ्यांच्या माध्यमातून आपण बघत आहोत। संपूर्ण नाशिक गोदाकाठ हा अतिशय भरगच्च असा प्रशिक्षणार्थ्यांनी भरलेला आपण बघत आहात। नमस्कार ताई, आपण कुठल्या जिल्ह्यातून आले आहात? जळगाव जिल्ह्यातून आले आम्ही। जवळपास किती प्रशिक्षणार्थी आलेले आहेत? 1000च्या आसपास जळगाव जिल्ह्यातून आलेले आहेत। आणि या मोर्चामध्ये सहभागी असलेल्या मोर्चेकऱ्यांची संख्या आतापर्यंत कितीपर्यंत पोहोचलेली आहे याबद्दल थोडीफार माहिती? आतापर्यंत 5000च्या वरती गेली प्रशिक्षणार्थ्यांची हे संख्या। नाशिकचे जे तुम्ही वाहतूक विस्कळीत करण्याचा किंवा तुमचा जो रास्त मागणीचा उठाठेव आहे, या मागणीच्या अनुषंगाने आपण नाशिक येथे उपोषण ठेवलेलं आहे। तुम्हाला नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या हेच आहे की सरकारने आम्हाला दिलेला शब्द पाळावा आणि आम्हाला हक्काचा रोजगार आमच्या पदरी टाकावा। जो त्यांनी आम्हाला शब्द दिला होता तो पाळला गेला नाही, म्हणून आम्हाला आज अशा रस्त्यावर थांबावं लागलं। आपण बघू शकता की हा गोदावरी तीरावरचा परिसर हा अतिशय प्रशिक्षणार्थीमय झालेला आपण बघत आहात। सर्व प्रशिक्षणार्थी या आंदोलनासाठी राज्यभरातून हजारोच्या संख्येने इथं दाखल झालेले आहेत। महिला मंडळीची लक्षणीय संख्या आहे। अद्याप कुठल्याही आंदोलनामध्ये महिलाची संख्या कुठं आपल्याला पाहायला मिळेल नाही, एवढी लक्षणीय संख्या आपल्याला या नाशिक आंदोलनामध्ये दिसत आहेत। आता रस्त्यावरच बसून आमचं आंदोलन करायचं असा ठाम विश्वास, असा ठाम निर्धार या प्रशिक्षणार्थ्यांनी घेतलेला आपल्याला दिसून येत आहे। जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर अशी रांग या नाशिक शहरात आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि संपूर्ण वाहतूक ठप्प या प्रशिक्षणार्थ्यांच्या आंदोलनामुळे पाहायला मिळत आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत बघू शकता आपण काहीतरी याच्यामध्ये हे झालेलं आहे। हे बघा, नॅशनल मीडियासुद्धा आपल्या आंदोलनाची दखल घेत आहे। आदरणीय तुकाराम बाबासुद्धा आपल्या हक्काच्या मागणीसाठी चाकूरकर साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। आपण बघू शकता मोर्चाला सुरुवात झालेली आहे। हजारोच्या संख्येने नाशिक शहर हे प्रशिक्षणार्थीमय झालेलं आपण बघत आहात। हम सब एक है, हम सब एक है। अरे हमारे